द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। धनगावात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा। 1200 बांबू वृक्ष लागवडीनं ग्रामविकास व पर्यावरण संवर्धनास गती। पलूस तालुक्यातील मौजे धनगाव येथे माननीय अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांनी शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी दौरा करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला। या दौऱ्यात ग्रामविकास व पर्यावरण संवर्धन या दोन्ही अंगांना चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले। शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून जोडधंदा मिळावा म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात बांबू लागवड अभियान राबविण्यात येत आहे। या अनुषंगाने धनगाव येथे 1 हेक्टर आर जागेवर तब्बल 1200 बांबू वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करून बांबू लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली। पर्यावरण संवर्धन, माती धूप रोखणे तसेच ग्राम पातळीवर आर्थिक व उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। याशिवाय लक्ष्मी मुक्ती योजना, एकम्या, अपाक योजना तसेच पाणंद रस्ते विकास कामे यासंबंधी माहिती देण्यात आली। गावकऱ्यांना महसूल विभागाअंतर्गत येणारे विविध दाखले प्रत्यक्ष वाटप करून त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार दीप्ती रिटे, पलूस तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे, सरपंच संदीप यादव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे, उपसरपंच आशा केवळ, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत यादव, पोलीस पाटील मनीषा मोहिते, माजी सरपंच वसंत पवार, ग्रामसेवक कुंभार, तलाठी कुंभार, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच माणिक तावदर, कुशीनाथ यादव यांच्यासह महसूल विभागातील आदी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दौऱ्याचे खास आकर्षण म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांचे धनगाव गावात आगमन होताच गावकऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले। ग्रामविकास व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने धनगाव ग्रामस्थांसाठी हा दौरा निश्चितच ऐतिहासिक ठरला आहे।